हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. आता एक्झामचं पिरियड सुरू झालेला आहे आणि आता प्रत्येक घरामध्ये जी मुलं आहेत, लहान मुलं म्हणा, मोठी मुलं म्हणा, अभ्यासामध्ये थोडीशी गुंतलेली आहेत. तर आज सकाळचं मला काही माझं रुटीन पहाटेचं शूट करता आलं नाही, कारण की घाई भरपूर होती. तर म्हटलं की चला 9:30च्या पुढे मला वेळ आहे, तर मग मी ते तुमच्याशी शेअर करते. तर इथे ना सगळं मी आता आवरून किचनमध्ये आली होती. म्हणजे सकाळची झाडू आणि लादी वगैरे करून डायरेक्ट किचनमध्ये आलेली आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि रात्री घासून ठेवलेली भांडी अशीच भरपूर अशी ढीग आहे बघा या बास्केटमध्ये. तर आता त्या भांड्यांना फक्त आता ट्रॉलीमध्ये लावायचं आहे. तर आज विचार केला की चला आज पोहे करूया, कारण की भरपूर दिवस झालं पोहे केले नव्हते. तर म्हटलं की नाश्त्याला पोहे करूया, कारण की आता मुलगा देखील एक्झामवरून शाळेतून येईल, तर मग त्याला देखील भूक लागलेली असेल. तर म्हटलं गरमागरम पोहे केले की तो पण नाश्ता करेल आणि माझं देखील होऊन जाईल. तर पोहे ना इथे मी चाळणीमध्ये घेतले आणि व्यवस्थित चाळून नळाखाली मी धुवून घेणार आहे. पोहे कधी पण ना चाळणीतच चाळायचे आणि चाळणीतच धुवून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं सगळं पाणी निथळून जातं आणि पोहे छान असे भिजले जातात आणि बनवून झाल्यानंतर मस्त सुटसुटीत असे होतात. आजच्या व्लॉगमध्ये मी माझं रुटीन शेअर करते आणि हे शेअर करत असताना काल परवा एका दादांची कमेंट आली होती. मला असं वाटतं त्यांचं नाव भावेश गाडेकर असं नाव आहे आणि त्यांनी असं लिहिलं होतं कमेंटमध्ये की ताई, तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कसा घेता आणि तुमच्या मुलांचं रुटीन शेअर करा. तर नक्कीच मी माझ्या मुलांचं रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी माझ्या मुलांचा अभ्यास कसा घेते. आता सगळ्यात सुरुवातीला मी माझ्या मुलांपासूनच सुरुवात करणार आहे आणि मग माझ्या क्लासच्या मुलांपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा. तर आता जेव्हा माझा मोठा मुलगा म्हणजे साधारणपणे ज्युनियर सिनियरला होता, तर सगळ्यात महत्त्वाचं इथे मुलांचा हा बेस असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांचा हा जर बेस आपण पक्का केला ना, तर मुलांना तिथून पुढचं सगळं जो सिलेबस आहे, अभ्यास आहे, तो सोपा जायला सुरुवात होते. आता इंग्लिश मिडियमची जी मुलं असतात ना, तर त्यांचं कसं असतं की सुरुवातीला त्यांचं फोनिक्स उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही प्रोनाऊन्स करता स्पेलिंगचा, तर त्या प्रकारे तुम्ही ती स्पेलिंग हळूहळू बोलत किंवा मग एक मोठी स्पेलिंग आहे तर ती जशा पद्धतीने आपण प्रोनाऊन्स करतो त्या पद्धतीने 2 ते 3 भागामध्ये त्या स्पेलिंगला विभागून प्रोनाऊन्सद्वारे त्याच्यामध्ये जे शब्द किंवा जे लेटर ऐकायला येतात, तर त्यानुसार आपल्याला स्पेलिंग बनवायची असते. तर हे फोनिक्समध्ये हे सांगितलं जातं. तर त्या पद्धतीनेच मी माझ्या मुलांची स्पेलिंग कशी तयार केली, तर अशा पद्धतीने हळूहळू स्पेलिंग बोलायला लावली आणि हळूहळू टेक्निकली ती स्पेलिंग कशी तयार करायची ते मी सगळ्यात सुरुवातीला त्यांना ही टेक्निक सांगून दिली. त्यानंतर माझ्या मुलांची एकही स्पेलिंग मिस्टेक होत नाही. हां, एखाद्या ज्या सायन्सच्या काही स्पेलिंग असतात किंवा काही अशा हार्ड अशा स्पेलिंग असतात, तर त्या थोड्याशा ना सायलेंट साऊंड असतो त्याच्यामध्ये, तर त्या थोड्याशा असं चुकल्यासारखं होतं. पण त्या देखील त्या मुलांना एकदा लक्षात आलं ना, ते देखील तसंच करायचा प्रयत्न करतात. आता हे मी साधं सिंपलपणे इंग्लिशचं सांगितलं. आता येते मी मॅथ्सकडे. आपली मुलं ज्युनियरला असू दे, सिनियरला असू दे, फर्स्टला असू दे, 10वीला असू दे किंवा 7वी, 8वी, 5वी कितवीलाही असू दे, मॅथ्स एक टेक्निकली आपण अभ्यास करायचा असतो. मॅथ्समध्ये शक्यतो मुलांना ना रोज अशी सवय लावा की रोज 5 ते 10 गणितं सोडवायची. आता रोज 10 गणितं म्हटलं की थोडंसं मुलं कंटाळतात. त्यामुळे ना मुलांना सुरुवातीला 5 गणितं कर असं म्हणून त्यांना सवय लावायची आणि हळूहळू एक एक वाढवून त्यांच्याकडनं ते सोडवून घ्यायचं. आणि हो, एकदा मुलांना गणिताची टेक्निक समजली, फॉर्म्युले असतात, तर फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे त्यांना देखील ते टेक्निकली ते समजून सांगायचे. म्हणजे एखादा फॉर्म्युला असतो, तो कसा काय तयार झाला, तर ते जर आपण टेक्निकली त्यांना समजून सांगितलं ना, तर ऑटोमॅटिकली तो फॉर्म्युला त्यांच्या लक्षात राहतो आणि त्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकून ते गणितं आपण सोडवू शकतो. इतकं सोपं आहे ते. आणि मुलांना ना सगळ्यात महत्त्वाचं, गणिताची भीती मुलांच्या मनातून घालवून द्यायची. कसं आहे, प्रत्येकाची चूक होत असते, मिस्टेक होत असते आणि म्हणून मुलं घाबरत असतात. तर सगळ्यात सुरुवातीला मुलांना हेच सांगायचं आपण की प्रत्येकाची चूक होते. आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्याकडनं देखील हीच चूक व्हायची, पण आम्ही काय केलं, रोज 5-5 गणितं सोडवत सोडवत आतापर्यंत आम्ही सगळे गणितं सोडवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. आणि म्हणून गणिताची जर भीती घालवायची असेल तर गणिताशी फ्रेंडशिप करा, मैत्री करा. रोज गणितं 5-5 सोडवली ना, मुलांच्या मनातली भीती निघून जाते आणि आपल्याला देखील त्या गणितांची सवय
सवय होते. तर अशा पद्धतीने मुलं उत्तम प्रकारे गणित सोडवू शकतात. आणि आता राहिला प्रश्न सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सिव्हिक्सचा. तर आता सायन्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री तर हे जे सब्जेक्ट आहेत ना, तर ह्याच्यामध्ये ना म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतात आणि हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ना पासिंग देत असतात. त्याच्यामुळे पहिले ना मुलांकडून ऑब्जेक्टिव्ह करून घ्यायचे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे फिलअप्स झाले, मॅच द फॉलोइंग, नेम द फॉलोइंग, ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग, ऑड मॅन आउट, कोरोलेट. तर हे सगळे प्रकार येतात त्याच्यामध्ये. जर तुम्ही करून घेतले ना, मुलं सहजपणे पास होतात. पण आपल्याला फक्त पासिंगचं टार्गेट न ठेवता मुलांना नेहमी चांगल्या ॲव्हरेजचं म्हणजे चांगल्या पर्सेंटचं टार्गेट ठेवायला सांगायचं. जोर जबरदस्ती करायची नाही मुलांवरती. मुलांना हसत खेळत त्या पर्सेंटकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा. हां, तुम्हाला मी सांगते की मी माझ्या क्लासच्या मुलांना सांगते की तुम्ही जर 90% टार्गेट जर ठेवलं तर तुम्ही 70% पर्यंत पोहोचू शकता आणि जर तुम्ही 70% जर टार्गेट ठेवलं तर तुम्ही 60च्या आसपास पोहोचू शकता. त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट असंच ठेवायचं आहे की म्हणजे जर मी 90चं टार्गेट ठेवलं तर माझा मुलगा 80% पर्यंत येऊ शकतो आणि जर मी 100चं टार्गेट जर ठेवलं तर नक्कीच माझा मुलगा 90% पर्यंत येईल. तर ही गोष्ट मी ठामपणे तुम्हाला सांगू शकते आणि हा माझा अनुभव माझ्या मुलांकडनं मी घेते. माझ्या क्लासच्या मुलांचा देखील अनुभव हाच आहे. तर आता हा संध्याकाळचा क्लास माझा भरलेला आहे आणि मुलांची इथे रिव्हिजन चाललेली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांचा रायटिंगचा पेपर आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30. 10:30ला हा क्लास माझा सुरू झालेला आहे. 2 तास हा क्लास चालणार आहे. बऱ्याचदा मी असं बघते की मुलं ना पाठांतर करत असतात एकदम म्हणतात ना खरडपट्टी रखडपट्टी असं जे काय असतं ना पाठांतरांचं, तर ते नुसतं करत असतात. तर ते तसं केल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, वेळ जातो आणि पाठांतर लवकर होत नाही. मग त्यासाठी काय करायचं, तर मुलांना ना तो जो विषय आहे समजा फॉर एक्झाम्पल आपण सायन्स जर घेतला तर ते सायन्सची उत्तरं टेक्निकली मुलांना समजून सांगितले, हे असं का घडलं, मग त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेप बाय स्टेप कशा घडत गेल्या, तर ते आपण जर व्यवस्थित मुलांना एक्सप्लेन केलं किंवा सायन्समधल्या खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन वगैरे जर आपण सांगत गेलो, ऑटोमॅटिकली ते सगळं मुलांच्या लक्षात येत राहतं आणि मुलं बरोबर ते पाठ करतात आणि ते होऊन जातं. त्यासाठी तुम्हाला एकदम लाईन टू लाईन पाठ करण्याची गरज नाही. मुलं ऑटोमॅटिकली ती नंतर करायला लागतात. तर असंच मी सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्सच्या बाबतीमध्ये मुलांना सांगत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना शिकवणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. मुलांना त्या सब्जेक्टमध्ये एक इंटरेस्ट आणून शिकवायचं असतं आणि त्यांना खिळवून ठेवायचं असतं. तर अधेमध्ये थोडंसं मुलांची ना मध्ये टेस्ट देखील घ्यायची, मध्ये हलके फुलके क्वेश्चन विचारायचे, म्हणजे मुलं ना थोडंसं असं एकदम इंटरेस्ट घेऊन ऐकत असतात. आता इथे मी बऱ्याचशा सब्जेक्ट विषयी बोलली. आता सगळ्यात महत्त्वाचे सब्जेक्ट जे आहेत, जे आपले मार्क्स खात असतात आणि आपला स्कोरिंग कमी करत असतात, तर ते जे सब्जेक्ट आहेत ते आहे हिंदी आणि मराठी. मराठी ही आपली बोलीभाषा असली आणि हिंदी ही राष्ट्रभाषा जरी असली तरी देखील ह्याच्यामध्ये मिस्टेक काय होतात, एक तर मुलांना वाचन हल्लीच्या मुलांचं खूप कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे जेवढं वाढलंय तेवढंच खायची त्यांना सवय लागलेली आहे. वर्कशीट, त्याच्यानंतर टेक्स्टबुकच्या खालचं, नोटबुकच्या आतलं हे ते वाचत बसत नाही, पाठ देखील करत नाहीत ते. आणि म्हणून ह्या मुलांना काय करायचं, आता तर हल्ली काय झालेलं आहे, ह्याचे पॅराग्राफवरच त्यांना क्वेश्चन वगैरे विचारले जातात. तर अशा वेळेस काय करायचं की मुलांना ना ह्या ज्या हिंदी मराठीचे जे स्पेलिंग असतात म्हणजे शब्द जे असतात, तर ते शब्द कसे तयार झाले ते सांगा. त्याच्यानंतर काना मात्रा वेलांटीकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष ठेवायचं आहे, कारण की काना मात्रा वेलांटीच जर चुकली तर पूर्ण शब्द चुकतो, त्याचा अर्थ बदलतो आणि म्हणून ह्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश, हिंदी आणि मराठी ह्याचं ग्रामर जर बघितलं तर जवळपास 80 ते 90% हे ग्रामर सेमच आहे या तीनही लँग्वेजचं. आणि म्हणून आपल्याला ह्याचं ग्रामर जर परफेक्ट केलं ना, ग्रामर हा बेस आहे इंग्लिशचा, आणि म्हणून हे जर ग्रामर तुम्ही बेसिक ग्रामर मुलांकडनं करून घेतलं तर कुठल्याही लेवलचं ते ग्रामर परफेक्टपणे तयार करू शकतात. तर मी माझ्या दोनही मुलांचं ग्रामर इतकं परफेक्ट करून घेतलेलं आहे ना, तर बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना शिकवता मलाच त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. मॅथ्सचं देखील तसंच आहे. माझ्या मुलांना मी सवय लावलेली आहे की रोज 5 सम करायचे आणि जी गणितं येत नाही ती त्या गणिताच्या पाठीमागे हात धुवून लागायचं. ऑटोमॅटिकली ती गणितं यायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना हे येत नाही, ते येत नाही, नकारात्मक विचार करण्याची सवय लावायची नाही. अरे सगळेजण करतात, तू देखील करू शकतोस. गणित काही इतका हार्ड विषय नाहीये, तू बोलतोस आणि म्हणून ते हार्ड होतं.
होतंय असं त्यांना एकदा पटवून द्या, त्यांच्या मनातली भीती घालवा आणि बघा मग मुलं इतकी सुंदर पद्धतीने गणित सोडवतात ना. आता मी माझ्या मुलांवरूनच सांगते, माझ्या क्लासची मुलं देखील इतकी उत्तम गणित सोडवतात आणि माझी मुलं देखील खूप छान पद्धतीने गणित सोडवतात. तर दादांसाठी हे माझं उत्तर होतं. तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलांचा अभ्यास करून घेते. आता इथे एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगते. माझी मुलं काही खूप अभ्यासू नाहीयेत किंवा मग पुस्तकी किडा देखील नाहीयेत. पण हां, मी इतकं सांगू शकते, की माझ्या मुलांची मनस्थिती मी चांगली ओळखून आहे. काय केल्यानंतर माझी मुलं खुश राहतात आणि काय सांगितल्यानंतर ती पटकन ऐकतात, ही मला टेक्निक चांगलीच कळालेली आहे. आणि म्हणून 4-4 आणि 5-5 तास अभ्यास करण्यापेक्षा 1.5 ते 2 तास अभ्यास करा किंवा मग 1-1.5 तास अभ्यास करा. पण इतका परफेक्ट करा ना, तर त्याच्यामध्येच तुमचा सगळा अभ्यास परफेक्ट असा होईल. अशी सवय मी माझ्या मुलांना लावलेली आहे आणि म्हणून माझी मुलं ज्यावेळेस एक्झामला जातात ना, तर बरोबर एक्झामच्या 2 ते 3 दिवस अगोदर पूर्ण तयारी त्यांची झालेली असते. पण याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, म्हणजे जर कोणाला असं वाटेल, की खरंच ह्यांची मुलं अभ्यास करतात का? तर मी प्रामाणिकपणे सांगते, माझी मुलं भरपूर खेळकर आहेत. अभ्यासांना त्यांना बस असं म्हणावं लागतं. माझा लहान मुलगा फक्त क्लास जेव्हा मी घेते, तेव्हा तो अभ्यासाला बसतो आणि जे काही शिकवते तेव्हा तो कॅप्चर करतो आणि एरवी एक्झामच्या आठवडाभर आधी तो अभ्यासाला लागतो. पण आठवडाभर आधी जरी तो अभ्यासाला लागत असला तरी एक्झामच्या 2 ते 3 दिवस अगोदर तो पूर्णपणे तयार झालेला असतो. मी कुठेही त्यांना जोर जबरदस्ती वगैरे करत नाही, ओरडत नाही किंवा मग फोर्स देखील करत नाही. मुलांची मनस्थिती ओळखली ना आपण पॅरेंट्सने, की सगळं काही व्यवस्थित मुलं हँडल करतात आणि छान असा ते देखील अभ्यास करतात. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.